शहरात पर्यावरणासह मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या चायना मांजराच्या बेकायदेशीर विक्रीवर गुन्हे शाखेने कठोर कारवाई केली। शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या आदेशानुसार पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली असून एका संशयित विक्रेत्याला ताब्यात घेतल्यानंतर 45,000 रुपये किमतीचा घातक माल जप्त करण्यात आला। 3 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की ऑक्सिजन पार्क समोर एक व्यक्ती शासनाने प्रतिबंधित केलेला चायना मांजा विकत आहे। पथकाने तत्काळ छापा टाकला आणि प्लास्टिकच्या पोत्यासह उभा असलेल्या कुलदीप सिंग बलवीर सिंग टांक वय वर्ष 25 राहणार सुदर्शन नगर वडाळी याला ताब्यात घेतले। त्याच्या पोत्याची तपासणी केली असता मोनोकाइट फायटर कंपनीचे 43 चायना मांजा चक्री किंमत 43,000 आणि मोनोफिल्ड गोल्ड कंपनीचे 2 चक्री किंमत 2,000 असे एकूण 45,000 किमतीचा घातक चायना मांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कलम 49-223 BNS आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ व शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी महेश इंगोले, गजानन ढेवले, मनोज ठोसर, संग्राम भोजने, विकास गुडदे, मिर्झा नईम बेग, योगेश पवार व संदीप खंडारे यांनी केली। अमरावती शहरात वाढत्या दुर्घटनांना कारणीभूत ठरणाऱ्या या घातक चायना मांजावरची ही आणखी एक मोठी कारवाई असून पोलिसांनी नागरिकांना अशा बेकायदेशीर विक्रेत्यांची माहिती तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे।